देशामध्ये इंधन टंचाई जाणवेल अशी भीती व्यक्त केली जात होती आणि याची प्रचिती पिंपरी चिंचवडमध्ये आता जाणवायला लागली आहे। शहरातील काही पेट्रोल पंपांवरील पेट्रोल डिझेल संपलाय, साठा संपलाय, त्यामुळे पंप बंद असल्याने वाहन चालकांना सांगण्यात आलंय। हर्षल काळे हा तरुण तर सकाळपासूनच पेट्रोल पंपाच्या बाहेर उभा आहे। पेट्रोलच्या टँकरची तो आतुरतेने वाट पाहतोय। जुन्या मुंबई पुणे हायवे लगतच्या पेट्रोल पंपावरची ही परिस्थिती। इंधनाचा तुटवडा आता पिंपरी चिंचवड शहरातही जाणवू लागलाय। मी सध्या पिंपरी चिंचवड शहरातील या आकुर्डी परिसरात आहे आणि आकुर्डी परिसरातील हे जे पेट्रोल पंप आहेत, या पेट्रोल पंपावरती पेट्रोल संपले आहे आणि डिझेल संपले आहे असे बोर्ड झळकताना एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतात। मराठवाडा विदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये पेट्रोल आणि डिझेल संपल्याचं एकंदरीत पाहायला मिळालं आणि त्यानंतर आता या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल संपल्याचं पाहायला मिळतंय। कुठून आलाय दादा आणि काय? पेट्रोल आणायला आलाय। मग काय एकंदरीत परिस्थिती? गाडीला आलाय, पेट्रोल नाही मिळते, गाडीला पेट्रोल नाही म्हणून सांगतात। एकंदरीत जर आपण पूर्ण शहरातली जर परिस्थिती पाहिली तर या पुणे मुंबई जो एक्सप्रेसवे हा जुना पुणे मुंबई हायवे, या हायवे लगतची जी पेट्रोल पंप आहेत त्या ठिकाणी पेट्रोल डिझेल नसल्याचं एकंदरीत पाहायला मिळते। दादा तू कुठून आलाय, काय एकंदरीत परिस्थिती? मी राहिला आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ आहे। तर आमच्या इथं बिल्डीनगर पेट्रोल पंपावर गेलो, ते पेट्रोल पंप बंद होतं म्हणून मी त्या साईडला भक्तिशक्ती या साईडने आलो। भक्तिशक्तीचं पेट्रोल पंप बंद, तिथं संपल्यामुळे मी इकडे निगडीत आलो। निगडीतले पेट्रोल पंप संपले। रात्री जाते पेट्रोल नाही मिळते। काय आलं? काल रात्री जाते पेट्रोल नाही भेटल, पेट्रोल टंकी बंद होते। रात्रीपासून पण पेट्रोल पंप बंद होते। नक्की तुम्ही कुठून आलाय, काय नक्की परिस्थिती आहे? तळवड्याहून आलो, शाहूनगर। तळवडे शाहूनगर वरून काय परिस्थिती आहे? काय पेट्रोलच नाही, पेट्रोलच नाही। मग पेट्रोल डिझेल नसल्यामुळे आता अनेक कामं रखडली असेल। तुमची काय कामं रखडली? दवाखान्यात जायचं होतं, परत कामाला जायचंय, तर कामाला नाही गेलं तर खायचं काय? पेट्रोलच नाही तर कामाला कसं काय जाणार? अशा बऱ्याच अडचणी आहेत ना पेट्रोलच्या। तुमची पण अनेक कामं रखडली असतील। खूप जायचं होतं बाहेर, काम पण होतं थोडं। पेट्रोलच नाही म्हणलं, थांबलो मी इथं। सकाळी 11 वाजल्यापासून इथे मी सकाळी 11 वाजल्यापासून इथं थांबल्याचं पाहायला मिळतं। हे 4 व्हीलर घेऊन खरं तर या ठिकाणी आले होते, पेट्रोल डिझेल साठी येत आहे। काय परिस्थिती आहे? पेट्रोलच मिळत नाही आता सध्या। कुठे कुठे आपण पाहिलं? संभाजीनगरला बघितलं, तिकडं शाहूनगरला, आणि ह्या ठिकाणी बघितलं। तिकडे बंद आहे, तिकडे चालू आहे, पण 200 रुपयाचे मिळते पेट्रोल। खरं तर मराठवाडा आणि विदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये मोठा तुटवडा जाणवताना पाहायला मिळत होता। मात्र आता तोच तुटवडा औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातही जाणवताना पाहायला मिळतोय। तुषार जरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड।